नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपली माझ्या चॅनलवर. तर आज आपण बनवूया पालक पराठा. कसा बनवायचं बघूया. तर पालक पराठासाठी आज आपण घेणार आहोत पालक. तर त्याच्यासाठी पाहिजेच. तर मी इकडे 4 माणसासाठी करणार आहोत. 4 माणसासाठी म्हणजे एक मध्यम आकाराची एक जोडी पालक बस होते. त्याच्या अंदाजाने आपण कमी जास्त घेऊ शकता. पालक इकडे मी स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक आणि मिरची आणि थोडीशी आलं आणि लसूण घालून बारीक पेस्ट करून घेतले आहे. इकडे मी 4 वाट्या गव्हाचा पीठ घेतले आहे. त्यामध्ये तीळ आणि अजवाईन हातात असेच थोडीशी घासून घालायचं, म्हणजे वास छान सुटतो. चवीनुसार मीठ, म्हणजे थोडीशी जास्तच घालायचं. पालक पेस्ट करताना घातले की कमी वापरायचं. हळद घालून घ्यायचं आणि पालकचं पेस्ट जे करून घेतले आहे हे त्याच्यामध्ये घालून छान असे मस्त मळून घ्यायचा. पाणी न वापरता पहिले आधी सगळे छान असे मळून घ्यायचं. म्हणजे आपल्याला पाणी कितपत पाहिजे असते ते असं सगळं मळून घेतल्यावरच समजणार. पण इतक्याच मसाल्यामध्ये पण प्लेन आपण परोठा करू शकतो. पण पालकच्या पेस्टमध्ये मी आलं लसणाची पेस्ट नाही घातली, ते वरून घालून घेतले आहे. तर आमच्या घरी ना फक्त प्लेन पालक पुरी किंवा पालक परोठा आवडत नाही. म्हणजे त्यांना अजून वरून थोडीशी फोडणी करून घातली की आवडीने खातात. तर त्याच्यासाठी थोडीशी तेल गरम करून घेतले. त्याच्यामध्ये राई, जिरा आणि थोडीशी तीळ घालून छान असं फ्राय करून घेतले. मग त्याच्यामध्ये कट करून घेतलेले पालक घातले आणि थोडीशी त्याच्यामध्ये आणि एकदा तयार असलेले आले लसूण पेस्ट घाला, नाहीतर आपण घरातले ठेचून घातले तरी पण चालते. अशा प्रकारे फोडणी करून त्याच्यामध्ये आणि मळताना घातले की परोठा खूप चवदार आणि चविष्ट होतात. एकदा नक्की केले नसेल तर एकदा ट्राय करा. तर त्याच मसाल्यामध्ये मी सगळे पीठ छान असे मळून घेत आहे. म्हणजे मी वरून काही थोडी पण पाणी नाही वापरले. पालकची फोडणी आणि पालकचा पेस्ट ह्याच्यामध्येच मला बरोबर पुरे झाला पीठ मळायला. जर आपल्याला आपण करत असाल तर थोडी पाहिजे असेल तर वरून थोडीशी फक्त हाताचा असं ठेमका मारून आपण मळून घेऊ शकतो. हे बघा, आता माझा पीठ मळून झालेला तयार आहे. थोडं जास्तच घट्ट मळायचा. मळून ठेवले की थोडी आणि मऊ होण्याची शक्यता असतं. तर मी परोठा कधी पण करतो त्यावेळी फ्रेश शेंगदाण्याची चटणी करून घेतो, कारण परोठाबरोबर एकदम चटणी मस्त लागतो. तर पीठ मळून इकडे अर्धा तास झाले आहे. पीठ एकदम छान मस्त सेट झालं आहे. म्हणजे एकदम मऊशीर, आपल्या न जास्त घट्ट पण नाही, जास्त मऊ पण नाही. म्हणजे असं छान असं लाटता येतं. तर आमच्या घरी ज्यांना जसे पाहिजे तसे लाटून घेतो. लहान लहान 2 गोळ्या करून घेतले. मग मधोमध त्याच्यामध्ये तेल लावून थोडीशी पीठ लावून एकावर एक ठेवून प्रेस करून घेतले व थोडीशी पीठ लावून छान असे परोठा लाटून घेतले. अशा प्रकारे करून घेतले की एकदम लाटायला पण छान येते आणि आपण परोठा खाताना पण एकदम मऊसूत सॉफ्ट होतो आणि आपल्या तव्यामध्ये पण एकदम छान असं फुगून येतात. परोठा आता लाटून झाले आहे. दोन्ही प्रकार मी आपल्याबरोबर शेअर करत आहे. म्हणजे प्लेन लाटून पण आपल्याला दाखवत आहे आणि अशा प्रकारे पण दाखवणार आहे. गरम तव्यावर परोठा घातले आहे आणि दोन्ही बाजूला आपण तूप किंवा तेल वापरून छान असे खरपूस भाजून घ्यायचं आहे. बघा, पूर्ण छान असे मस्त असे फुगून आले. बघू शकता आपण इकडे छान असं खरपूस भाजून घ्यायचा. ह्याच्या आतमध्ये काहीतरी भरून घातले तरच अशा प्रकारे फुगून येतात. त्यामध्ये सगळे सामग्री घालून आपण परोठा करून घेतो, कमी फुगतात. तर अशा प्रकारे आपण करून घेतले की छान असे मस्त फुगून येतात. म्हणजे सगळ्यांना असे नॉर्मल पण आवडत नाही, फुगून आलेले पण कोणाला जास्त आवडतात. तर प्रत्येक आपण परोठा करतो तर अशा प्रकारे एका गोळ्यावर एक ठेवून असे करून घेतले की छान असे मस्त फुगून येतात आणि आपला सकाळ ते संध्याकाळपर्यंत एकदम मऊसूत आपली परोठा तयार होतो. आपण इकडे बघू शकता किती छान मस्त असे फुगून आले आहे. आता हे एक प्रकारचा आपला परोठा तयार झाला. मी आता दुसऱ्या नॉर्मल परोठा आपल्याला दाखवतो. म्हणजे आपण रेग्युलर होतो तसे. तर पीठ लावून फक्त तेल न लावता कसे करून घेतो. पिठाचा फक्त गोळा करून घ्यायचा आणि पीठ लावून छान असे लाटून घ्यायचा. आपण कधी पण परोठा करतो त्यावेळी लाटताना सगळीकडे चिकटतो. तर लाटायचा बेलन असतो त्याला एक प्लॅस्टिकचा पिशवी रोल करून घ्यायचा आणि दोन्हीकडे रबर घालून घ्यायचं. म्हणजे आपली परोठा कधी पण करतो त्यावेळी चिकटणार नाही. मी पहिल्या लाटायचं सगळं दाखवलं, त्याच्यामध्ये असेच आहे, आपण बघितले पण असेल. आपण पराठा आता मस्त गरम तव्यावर शेकून घेतले आहे. बघा किती छान आपली परोठा तयार झाली. आता गरमागरम परोठ्यासोबत लोणी, शेंगदाण्याची चटणी आणि पळनेट ह्याचं तिन्ही मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं. सगळं कालवून घ्यायचं आणि गरमागरम आपली तोंडात घालून एक मिरचीचा
लोणचं मस्त खाऊन घेतले की मस्त आपली तोंडाची चव परत येईल. तर हा घास आपल्यासाठी. तर करा. परोठाचा रेसिपी आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.